प्रच्छन्न गुप्तम धनम म्हणजे माणसांना म्हणजे आपल्या मनुष्य रूपावरचे लोक आहेत. सगळ्यात महत्वाचं काय आहे? विद्या. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोगकरी यशस्वकरी विद्या गुरुणाम गुरु. म्हणजे काय? पहिला श्लोक कळाला तुम्हाला? पहिला श्लोक समजता का? विद्या काय आहे? गुप्त धन आहे. गुप्त धन आहे. त्यामुळे विद्या अर्जन केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. श्लोक म्हणायला अगोदर विद्या नाम नरस्य रूपमधिकम्. विद्या नाम नरस्य रूपमधिकम्. प्रच्छन्न गुप्तम धनम्. प्रच्छन्न गुप्तम धनम्. विद्या भोगकरी यशस्सुखकरी. मोठ्यानं विद्या भोगकरी यशस्सुखकरी. विद्या गुरूणां गुरुः. विद्या गुरूणां गुरुः. विद्या बन्धुजनो विदेशगमने. विद्या बन्धुजनो विदेशगमने. विद्या परं दैवतम्. विद्या परं दैवतम्. विद्या राजसु पूजिता न हि धनम्. विद्या विहीनः पशुः. विद्या विहीनः पशुः. विद्या राजसु पूजिता न हि धनम्. विद्या विहीनः पशुः म्हणजे काय? राजे महाराजे लोक सुद्धा सगळ्यात जास्त सन्मान विद्येला देत होते. विद्या राजसु पूजिता, विद्येचं पूजन करत होते. कोण? राजे महाराजे लोक. विद्या राजसु पूजिता नाही धनम म्हणजे धनाची पूजा कोणी करत नव्हतं. धन म्हणजे काय? पैसा वगैरे याचे पूजन राजे लोक करत नव्हते. राजे लोक कशाची पूजा करत होते? विद्येची पूजा करत होते. आणि विद्या विहीन पशुः, ज्याच्याकडे विद्या नाहीये तो पशु समान आहे, प्राण्यासारखा आहे, गाढवासारखा आहे. ज्याच्याकडे विद्या नाही तो कशासारखा आहे? पशुसारखा. विद्या विहीन पशुः. लक्षात येतो श्लोकाचा अर्थ? विद्या असेल, विद्या बंधू जनो विदेश गमने, तुम्ही विदेशात जरी असाल, ठीक आहे, तर तुमची विद्या तुमच्यासाठी काय आहे? बंधू आहे, भाऊबंध आहे. तुमच्यासाठी अधिक महत्व विद्येचं असलं पाहिजे. म्हणजे विद्या बंधू जनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या असेल तर तुम्ही कुठेही सर्वाइव्ह करू शकता, विदेशात, परदेशात, देशात, कुठेही. पण काय पाहिजे आपल्याला? विद्या पाहिजे. बरोबर आहे? हा. विद्या असेल, विद्या भोग करी यशस् सुख करी. विद्या असेल तर भोग, यश, सुख सगळ्या गोष्टी कशाने मिळतात आपल्याला? विद्येने मिळतात. आणि विद्या काय आहे? विद्या गुरुणाम गुरुः, विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. विद्या गुरुणाम गुरुः. लक्षात येत आहे? विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या ही
माणसासाठी गुप्तधन आहे. विद्या असेल तर यश, भोग, सुख मिळतं. आणि विद्या ही गुरूंची सुद्धा गुरु आहे. विद्या बंधू जनो विदेश गमने. तुम्ही विदेशात जरी असाल आणि तुमच्याकडे विद्या नावाचं धन आहे तर ते तुमच्यासाठी परमदैवत आहे. विद्या परमदैवतम. विद्या राजसु पूजिता नाही धनम. म्हणजे मोठे मोठे राजे महाराजे सुद्धा धनाची न पूजा करता विद्येची पूजा करत होते. विद्येला जास्त महत्व देत होते. विद्या विहीन पशु. ज्याच्याकडे विद्या नाही तो मनुष्य पशु समान आहे. तो मनुष्य कसा आहे? पशु समान आहे. आहे का गाढवाला, कुत्र्याला, मांजराला विद्या आहे? नाहीये. तुम्ही जसा अभ्यास करू शकता ते करू शकतात का? नाही. आता इथे एखादा गाढवाला अभ्यास करायला आपण थांबू देतो का त्याला? का नाही थांबू देत? त्याच्याकडे विद्या नाहीये. मग तुमच्याकडे विद्या नसेल तर तुम्ही पण गाढवासारखेच आहेत. त्यामुळे अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाला जास्त महत्व दिलं पाहिजे. काय भोग. विद्या भोग करी यशस सुख करी. भोग म्हणजे काय? भोगाचे खूप सारे अर्थ होतात. विद्या तुमच्याकडे आहे, विद्येच्या जोरावर तुम्ही धन कमवलं म्हणजे पैसे कमवले. त्या पैशाने तुम्ही एक कार घेतली म्हणजे तुम्ही काय केलं? कार घेऊन कारचा जो भोग आहे तुम्ही प्राप्त केला. कशाच्या जीवावर प्राप्त केला? विद्येच्या जीवावर. ठीक आहे. तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे म्हणजे विद्या आहे. मग तुम्हाला काय होणार? चांगल्या ठिकाणी नोकरी लागणार, भरपूर पैसे मिळणार आणि त्या पैशाचा तुम्ही भोग करणार. पाहिजे त्या गोष्टी विकत घेऊ शकता. म्हणजे विद्येने काय मिळतं? विद्या भोग करी यशस सुख करी. यश, सुख, भोग हे कशाने मिळतं? विद्येने मिळतं. म्हणून काय सांगितलंय? विद्या गुरुणाम गुरुहू. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. ठीक आहे. आता एखादे मॅम येतात शिकवायला, ते कोण आहे? तुमचे गुरु आहेत. मॅमकडे काय असते? विद्या असते. ती विद्या मॅमची सुद्धा ती गुरु असते. लक्षात आलं? विद्या गुरुणाम गुरुहू. परत एकदा श्लोक म्हणा. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. हॅलो. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. हॅलो. बोलतो मी तुला थोडं बोललो. राहू दे ना, चालू राहू दे. प्रच्छन्न गुप्तम धनम. प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यशस सुख करी. विद्या भोग करी यशस सुख करी. विद्या गुरुणाम गुरुहू. विद्या बंधु जनो विदेश गमने. विद्या बंधु जनो विदेश गमने. विद्या बंधु जनो विदेश गमने. विद्या परम दैवतम. विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूजिता नहीं धनम. विद्या राजसु पूजिता नहीं धनम. विद्या विहीन पशु. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यशस सुख करी. विद्या
विदेश गमने विद्या परम दैवतम् विद्या परम दैवतम् विद्याराजसु पूजिता नहि धनम् विद्याराजसु पूजिता नहि धनम् विद्याविहीनः पशुः आता उत्तर क्लास मध्ये सांगणार नाही मराठी भाषेत सगळ्यांनी काढले पाहिजे फुल पाठ सगळ्यांनी किती वेळा सांगायचं आपला कुठला क्लास घ्या चूज नाही पाहिजे क्लास मध्ये पहिल्या क्लास मध्ये